हाय, मी विद्या. आज खूप दिवसांनी मोठा व्लॉग टाकत आहे. उद्यापासून होणार आहे रथसप्तमीच्या उपवासाला सुरुवात आणि हे माझं आजचं संध्याकाळचं रुटीन आहे. असंच वर गच्चीवर गेले होते तर बघा पाटाला पाणी सोडलेलं होतं आणि सूर्य असा मावळतीकडे निघाला होता. एवढं छान वाटत होतं, मग म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावा हा व्हिडिओ. संध्याकाळची ती कातर वेळ, त्यावेळेस सूर्याची ही किरणं केवढी छान दिसतात ना. आणि मी जिकडे राहते तिथलं वातावरणच खरंच खूप छान आहे. मग शेवटी मी गच्चीवर आले. गच्चीवरून मग परत सूर्याचे दर्शन घेतले. तो तिकडे कडेवर झोपलेला तो सूर्य दिसायला पण किती छान दिसतो. आणि पूर्वेच्या दिशेला की नाही आमच्या गावचं मंदिर आहे. श्री नारायण स्वामींचं मंदिर आहे, जे आत्ता सध्या तुम्हाला त्याचं कळस दिसत असेल. आणि त्या कळसाच्या पुढेच एक डोंगर दिसतोय. तिथं पण एक मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे ते पण. असंच जरा तुम्हाला दाखवले वरतून आमच्या गच्चीवरून पूर्ण एरिया कसा दिसतो. हे बघा किती छान वाटतं सूर्याचं ते लाल बुंद एकदम. मला खूप आवडतो. जेव्हा लहान होती तेव्हा तर माझी संध्याकाळची वेळ गच्चीवरच जायची असंच. आणि ह्या साईडला आता जो डोंगर दाखवते, आता एवढा दिसत नाही आहे तो स्पष्ट, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप दिसतो. हा मंदिर, हे डोंगर आहे ते कडेगावच्या डोंगराई देवीचं मंदिर आहे तिथं. असंच मी फिरत होते, मग नंतर बघितलं कसं वाटतंय, छान वाटतंय का. आज खूप दिवसांनी वरती गच्चीवर आले होते ना, म्हणून. चला आता जाऊया खाली. खाली जाऊन तर मी तुमच्याशी संध्याकाळचं रुटीन शेअर करते. बघा खाली आले तर हा किट्टू, हा मांजर आहे माझा बोका, आणि हा शेरू. ह्या दोघांचा अजिबात पटत नाही आणि या दोघांचे नेहमी दंगे चालू असतात. हा आतमध्ये आलाय, मी त्याला ओरडते की का तू आतमध्ये आलायस, तर मला नमस्कार करतो. म्हणजे त्याला बाहेर नाही जायचं ना, म्हणून नमस्कार करतोय मला. हा असाच खोडा करत असतो सारखा. आणि आज केलं होतं मी खरवस. आमची म्हस वेली होती आणि म्हशीचं दूध चीक आलं होतं, मग त्याचं मी खरवस केलं. मला खूप आवडतो म्हणून मी खरवसाच्या वड्या केल्या. हा बघा कसा नमस्कार करतोय. नंतर झाली संध्याकाळची वेळ. मग स्वामींना, विठ्ठल रुक्माईला आणि आपल्या देवांना दिवाबत्ती केली. त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. आज बनवणार होते जरा बिहारी स्पेशल. मी बरीच वर्ष लहानपणाची बिहारमध्ये काढले, त्याच्यामुळे मला तिकडचं फूड कल्चर आवडतं. मी अशी कधीमधी बनवत असते बिहारी जेवण. आणि काल मौनी अमावस्या होती ना, त्याच्यामुळे एक दिवा, एकतर काल बऱ्यापैकी लोक मौन धरतात का, तर जेवढी आपण शांतता एक दिवस तरी पाळू शकतो तेवढी पाळावी. आणि मी संध्याकाळी करत होते दिवाबत्ती, तेव्हा मला आठवलं की आज मौनी अमावस्या आहे, म्हणून मग तिळाचा दिवा मी दरवाजाच्या बाहेर ठेवला, ईशान्य कोपऱ्याला. ते आपल्या पितरांसाठी चांगलं असतं, पितृदोष आपला कमी होतो. आणि नंतर मग परत मी केली स्वयंपाकाला सुरुवात. जेव्हा आपण हरभरे शिजत घालतो ना, तेव्हा हा लसणाचा एक गड्डा असाच अख्खा टाकून द्यायचा. नंतर मग परत भाजी बनवली. ह्याच्यामध्ये जास्त स्पायसेस लागत नाहीत, खूप छोटे छोटे स्पायसेसमध्ये काम होऊन जातं. जास्तीत जास्त लागतो कांदा, एक लाल मिरच्या आणि ते लसूण. तेजपत्त्याची फोडणी देऊन नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि आता मी तुम्हाला सांगते, उद्यापासून होणार आहे रथसप्तमीच्या उपवासाला सुरुवात. मी मागचे 16-17 वर्ष झालं रथसप्तमीचा उपवास पकडते आणि त्याचे मला खूप छान अनुभव आलेत. आणि आधी पकडत होते मूल व्हावं म्हणून मला, आणि आता पकडते माझ्या छोट्या मुलासाठी.
त्याची आयुष्यात प्रगती व्हावी म्हणून. हे उपवास पकडलेला खूप छान असतो. 7 दिवस हा उपवास करतात. ह्याला असं काही नसतं की सुवासिनींनी करावं वगैरे, असं काही नाही. कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. हा उपवासच असतो सूर्यासाठी. आणि ह्या उपवासामध्ये आपण साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो, पण भगर नाही खाऊ शकत. फळं खाऊ शकतो. बऱ्यापैकी फळांवरच हा उपवास चालतो, त्याच्यामुळे फळं खाऊ शकतो. पण ह्या उपवासाला तीळ चालतात. बाकीच्या उपवासांना तीळ वर्ज्य असतं, पण हे रथसप्तमीचे उपवास असतात त्याला तिळाचं तुम्ही काही बनवलं तरी चालतं. कारण की हा महिनाच सूर्यनारायणाचा महिना आहे आणि सूर्यनारायणाला तीळ प्रिय आहेत, म्हणून तीळ चालतं. त्याच्यानंतर मग परत सुरुवात केली. मग उद्यापासून मी तुम्हाला माझे सूर्यनारायणाच्या उपवासाचे आणि पूजा कशी केली त्याचे पण व्हिडिओ मी शेअर करेन. त्याला तुम्ही छान प्रतिक्रिया द्या. झाली माझी भाजी शिजत होती. कांदा परतायला जरा जास्त वेळ लागतो. तो छान असा ट्रान्सलुसंट झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग परत थोडे आणि खाली लागू द्यायची नाही. कांदा खाली लागला की करपट वास येतो. मी असं मधून थोडं थोडं पाणी टाकत होते की खाली कांदा लागू नये म्हणून. मौनी अमावस्येला बऱ्यापैकी लोक तीर्थक्षेत्राला जातात. तिथल्या नद्यांमध्ये सकाळची जाऊन अंघोळ करतात. ते केलेलं आपल्यासाठी खूप छान असतं म्हणून करतात बऱ्यापैकी लोक. पण आपण आता ते करू शकत नाही, तर काय करायचं, सकाळी पाणी घ्यायचं आंघोळीला, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, गोमूत्र टाकायचं आणि त्याने आंघोळ करायची. हेही आपल्याला चालू शकतं. बऱ्यापैकी आजच्या दिवसामध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी वाद टाळावेत. म्हणजे कमी बोलावे आणि वाद बऱ्यापैकी टाळावे. करूच नाहीत वाद. असा हा दिवस असतो, शांततेत घालवायचा. आणि दुसऱ्या दिवशीपासून उपवासाला सुरुवात होते. हा उपवास 7 दिवस चालतो. रथसप्तमीच्या दिवशी हा उपवास सुटतो. आली आता माझी भाजी पण होत आली. आणि नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. मी रोज व्हिडिओ पोस्ट केलेले तुम्हाला आवडतील का. जास्त काही बेत केलेला नाही. फक्त हरभऱ्याची भाजी, ह्याला घुगनी म्हणतात बिहारी भाषेमध्ये. घुगनी, पुरी आणि मी जे वड्या केल्या होत्या त्या, एवढाच आमचा कालचा बेत होता. जास्त काही झंझट केलेली नाही. चला तर मग ठेवते मी. बाय. भेटूया उद्या. एन्जॉय करा तुम्ही व्हिडिओ.